नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 5वी मेरिट लिस्ट येणार का नाही? कारण आता खूप साऱ्या अफवा पसरत आहेत की 5वी मेरिट लिस्ट येणारच नाही. कारण की पोस्ट ऑफिसच्या 5व्या मेरिट लिस्टला आणखी भरपूर सारे असे विद्यार्थी जे की वेटिंग वरती आहेत, वाट पाहून आहेत नेमकं लिस्ट कधी येणार. परंतु आता नेमकं ही लिस्ट खरंच येणार आहे का नाही याच्यावर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप अनालिसिस आणि विथ प्रूफ तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ फक्त जस्ट 2 मिनिट तुम्ही थांबा मित्रांनो. ओके, आता जर पाहिलं मित्रांनो की पोस्ट ऑफिसची सध्याची परिस्थिती पॉइंट टू पॉइंट घेऊ आपण. सध्याची परिस्थिती काय आहे की याच्यामध्ये साधारणपणे 4 मेरिट लिस्ट आतापर्यंत लागलेल्या आहेत. 4 मेरिट लिस्ट रिलीज झालेल्या आहेत. ओके, 4 रिलीज झाल्याच्या नंतर त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होतं ते सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता 5व्या मेरिट लिस्टचे विद्यार्थी मित्र वाट पाहत आहेत. मग ही 5वी लिस्ट कधी येणार? तत्पूर्वी या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी लिस्ट त्यांनी जाहीर केलेली, म्हणजे 4A अशी कॉम्प्लिमेंटरी लिस्ट किंवा सप्लिमेंटरी लिस्ट आपण त्याला म्हणतो, ती जाहीर केलेली. आता त्याच्यामुळे विद्यार्थी काय म्हणत आहेत की 5व्या मेरिट लिस्टला चान्स कमी आहे, म्हणजे चान्स जवळपास नसल्यातच जमा आहे. 5वी लिस्ट रिलीजच होणार नाही. कारण की इथं सप्लिमेंटरी 4A नावाने त्यांनी रिलीज केली आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक 4 ते 5च डिव्हिजन काहीतरी आहेत. 3 ते 4 डिव्हिजनचाच रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की सगळीकडच्या सगळ्या डिव्हिजनच्या जागा या ठिकाणी फुलफिल झालेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या, ज्यावेळेस सप्लिमेंटरी लिस्ट लागते त्यावेळेस पुढील लिस्ट येण्याची शक्यता थोडी कमी असते. परंतु इथेच आपलं थांबत नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी 4थी म्हणजे 4A कॉम्प्लिमेंटरी लिस्ट लागली तरी या लिस्ट मध्ये परत विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होणार आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थी जॉईन करणार नाहीत, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना दुसरा जॉब मिळेल, असे वेगवेगळे रिझन असणार आहेत. त्याच्यामुळे इथे या बऱ्याच गोष्टी डिपेंड करत आहेत. नेमकं मग आता 5वी लिस्ट येण्याचा निर्णय कशावर अवलंबून असतो, हा जर दुसरा मुद्दा पाहायचा झाला तर 1 मिनिट मित्रांनो, 1 मिनिट, हा दुसरा मुद्दा पाहायचा झाला तर त्या ठिकाणी काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा बराचसा फायदा होणार आहे. कशामुळे की 5व्या लिस्टचा या ठिकाणी विद्यार्थी जॉईन न करणे, डीव्ही मध्ये आउट होणे, दुसरा जॉब लागणे, त्यासोबत इतर गोष्टी आहेत. काही विद्यार्थी जॉईन झालेले सोडून देतात. आता लक्षात घ्या, मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता, 1ल्या ते 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये जे विद्यार्थी जॉईन झालेत ते परत विद्यार्थी सोडून देण्याच्या मार्गावर काही जणांनी सोडून सुद्धा दिले. त्याचे वेगवेगळे रिझन आहेत. म्हणून हे 5व्या मेरिट लिस्टला इथं जागा होती ह्या सर्व कारणामुळे. ओके, अजून 5वी मेरिट लिस्ट येणार किंवा नाही असं कुठलंच ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आलेलं नाही. हा, 4A जी सप्लिमेंटरी लिस्ट लागली त्याच्यामध्ये मे बी असं थोडंफार एक त्यांनी कन्सर्न दिलेला आहे की 5व्या मेरिट लिस्टची संभाव्यता कमी आहे, पण तिथं ऑफिशियली अपडेट केलेलं नाहीये. फक्त त्याच्यावरून एक आपण अंदाज बांधत आहेत की 5वी लिस्ट येणार नाही. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी डिपेंड करतात. मग आता मुद्द्यावर येऊन नेमकं 5वी लिस्ट येणार का नाही लक्षात घ्या. आता जीडीएसचं जर हिस्ट्री पाहिली, इथून मागं सुद्धा जीडीएस मध्ये जवळपास 20,000, 30,000, 50,000 पर्यंत व्हॅकन्सी निघलेल्या होत्या आणि त्या व्हॅकन्सीला जवळपास महाराष्ट्र सर्कलला जवळपास 6 मेरिट लिस्ट पर्यंत मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या, रिझल्ट याद्या लागलेल्या होत्या. मग आता 28,000 प्लस जागा आहेत महाराष्ट्र सर्कल साठी. पॅन इंडिया 28,000 आहेत, महाराष्ट्र सर्कल साठी 3,000 प्लस आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की 4 मेरिट लिस्ट आणि 4A सप्लिमेंटरी लिस्ट याच्यावर या ठिकाणी आवर्त होणार नाही. कारण विद्यार्थी जॉईनिंग होतात आणि रिलीजही करतात, म्हणजे रिलीजही होतात. रिलीज म्हणजे काय, सोडून जातात. त्याच्यामुळे 5वी लिस्ट जरी नाही आली तरी या ठिकाणी 4A जशी सप्लिमेंटरी आली तशी 4B किंवा सेकंड सप्लिमेंटरी लिस्ट येण्याची शक्यता आहे. त्यालाच आपण 5वी मेरिट लिस्ट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय, इथं तुमची उमेद परत जागी होणार आहे. उमेदवार जे आहेत त्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. कशामुळं की पुढची 4B अशी कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी आपण त्याला म्हणतो ती लिस्ट येणार आहे. म्हणून जे विद्यार्थी आतापर्यंत वेटिंग वरती आहेत त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आणखी त्या ठिकाणी होप आहे, आशा आहे की पुढील लिस्ट येण्याची. ओके, म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. साधारणपणे काय असतं मित्रांनो, व्हॉट्सअप तुमचं, टेलिग्राम झालं, बाकीचे सोशल मीडिया फॅक्टर झाले, त्याच्यामध्ये काही
मुद्दामपणे ह्या अफवा पसरवत असतात की लिस्ट येणार नाही किंवा पूर्ण जागा भरल्या गेल्या. परंतु जे ऑफिशियल अपडेट आहे, मागील ट्रेड आहे, जो डाटाबेस अनालिसिस आपल्याकडे येतो, तो सगळ्या गोष्टीवर हे अनालिसिस करून जात असतं. आणि विशेष म्हणजे मागील 2 दिवसापूर्वी मी स्वतः पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाशी संपर्क केलेला पुणे डिव्हिजनच्या. ओके, पुणे डिव्हिजन मध्ये गेले असतात तेथील अधिकाऱ्यांना, कारण की जे विद्यार्थी, जे सहकारी आपले डिपार्टमेंट मध्ये काम करत असतात त्यांना या गोष्टीची बऱ्यापैकी कल्पना असते. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी पूर्णपणे हमी तर दिलेली नाही की फक्त 5व्या मेरिट लिस्टच्या नावाने यादी जाहीर होईल, परंतु सप्लिमेंटरी लिस्ट बाबत त्यांनी नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिलेला होता. हा झाला पहिला प्रूफ. दुसरा प्रूफ, याच्या अगोदर 6 मेरिट लिस्ट पर्यंत महाराष्ट्र सर्कलला या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळालेला आहे. 6 लिस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्स मिळालेला होता. हा झाला दुसरा प्रूफ. आणि तिसरा प्रूफ म्हणजे डाटाबेस अनालिसिसचा, तो म्हणजे की विद्यार्थी जॉईन करणार नाही तर सोडून जातात, दुसरा जॉब मिळतात किंवा DU मध्ये आउट होतात. हे जो डाटाबेस अनालिसिस, हा तिसऱ्या प्रूफ नंतर 4B किंवा 5व्या लिस्टच्या नावाने या ठिकाणी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही खचून जायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. वेटिंग लिस्ट वरती जे आहे तर त्यांनी ट्राय करायचं, आशा बिलकुल सोडायची नाही. मग आता प्रश्न पडतो, नेमकं आता पुढे करायचंय काय? पुढे तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या महत्वाच्या, लक्षात घ्या. एक म्हणजे पहिलं तुमचं डॉक्युमेंटेशन पूर्णपणे रेडी ठेवायचे, रेडी टू इट फाईल ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट, 10वीचा TC, पॅन कार्ड, आधार कार्ड, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, डोमासाईल, नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं अजून काय कॉम्प्युटरचं अकॅडमिक असेल, जनरल, बाकीचे इतर डॉक्युमेंट, तुम्हाला स्थानिक भाषेचं सर्टिफिकेट असेल ते, म्हणजे सगळे जे लागत नाहीत ते सुद्धा ह्या रिलेटेड, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट होता की हे लागतील नाही, परंतु ते सगळे काढून ठेवा जेणेकरून तुमची फाईल रेडी टू इट होईल. हे झालं पहिलं. पुढे काय करायचं याचं उत्तर. आणि दुसरा पॉइंट आहे, तुम्ही ही जी वेबसाईट आहे ती रेग्युलर चेक करत राहायची, म्हणजे प्रत्येक इच अँड एव्हरी 2 दिवसाला, 1 दिवसाला किंवा 16 तासातून 24 तासातून 1-2 वेळेस चेक करायचे. तसं तर 5वी किंवा 4B सेकंडरी लिस्ट लागली तर सर्वप्रथम अपडेट तुम्हाला मी देईलच, परंतु तुम्ही सुद्धा थोडंसं ऍक्टिव्ह राहिलेलं केव्हाही बेटर. ओके, याच्यानंतर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे पॅनिक व्हायचं नाही, कारण ही JDS म्हणजे काय सर्वस्व तुमचं नाहीये. सो पुढे आणखी भरती येणार आहे, जवळपास 25 ते 40 हजार पर्यंत. मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याचे थोडं संकेत मिळालेले आहेत, ऑफिशियली आणखी आलेले नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही पुढे सुद्धा संधी मिळणार आहे, भले तुम्हाला 2-4 महिने लेट होऊ शकतं जॉईन होण्यासाठी, परंतु जर तुमचे मार्क्स चांगले असतील आणि मागील वेळेस जर फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती चूक न करता व्यवस्थित फॉर्म भरला आणि मार्क्स पर्सेंटेज चांगले असतील, कॅटेगरीनुसार, डिव्हिजननुसार तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट केलं तर पुढील लिस्टमध्ये म्हणजे तुमचे चान्सेस आहेत, तरी पुढील येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला चान्सेस असणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी 4B किंवा 5व्या मेरिट लिस्टला कट ऑफ किती जाऊ शकतो. या ठिकाणी कट ऑफ पूर्णपणे कॅटेगरी, तुमचं डिव्हिजन आणि तुमचं पर्सेंटेज यावरती अवलंबून असणार. त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमच्या सिलेक्शन वरती होणार. म्हणजे जे विद्यार्थी बॉर्डर लाईन वरती 4A कॉम्प्लिमेंटरी लिस्टला मिस झालेले होते त्यांना 5व्या किंवा 4B सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे. आता फक्त मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या डिव्हिजन मधून फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटेज होते, म्हणजे पुढे चालून तुम्हाला चान्सेस असणार आहेत का नाही हे आपल्याला अनालिसिस करता येईल. मित्रांनो, आणखी तुमचे काही डाऊट, प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. इथेच थांबतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, राम राम.